मनोज जरांगे पाटील काय करतील हे आता कोणालाच माहित नाही। गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राला एकाच प्रश्नाने सतावून सोडलं होतं। मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टचं उपोषण मुंबईत करणार की अंतरवली सराटीत? अखेर या प्रश्नावरून पडदा उठला असून जरांगे पाटलांनी थेट घोषणा केली की आंदोलन 29 ऑगस्ट पासून अंतरवाली सराटीतच होणार। पण थांबा, ही तर फक्त सुरुवात आहे। खरी ठिणगी तर पुढे पडणार आहे, कारण जरांगे पाटलांनी सरकारला थेट इशारा दिलाय की सुरुवातीचे 10 दिवस आम्ही अंतरवलीत उपोषण करू, पण जर सरकारने प्रश्न सोडवला नाही तर उपोषण सुरू असतानाच आमचं वादळ थेट मुंबईच्या दिशेने कूच करेल। जर आधीच परवानगी मिळाली तर आम्ही मुंबईत जाण्याचा आधी विचार करू। आता यात सर्वात मोठा ट्विस्ट असा की दुसरीकडे ओबीसी नेत्यांनीही मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलनासाठी पोलिसांकडे आधीच परवानगी अर्ज केलाय। पोलिसांची परवानगी नक्की कोणाला मिळणार आणि जरांगे पाटलांची पुढची रणनीती काय असणार, सगळं सांगते। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी प्रिया समीर आणि तुम्ही पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज। मराठा आरक्षणाची ही लढाई आता निर्णायक टप्प्यावर आली आहे। 29 ऑगस्ट पासून अंतरवली सराटीत उपोषणाची पहिली ठिणगी पडेल हे आता स्पष्ट झालंय, पण जरांगे पाटील यांनी यावेळीची रणनीती अत्यंत वेगळी ठेवली। सुरुवातीचे 6 दिवस ते अंतरवलीत बसून सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी वेळ देणार आहेत। मात्र या 10 दिवसात जर तोडगा निघाला नाही तर उपोषण सुरू असतानाच जरांगे पाटील लाखो मराठा बांधवांसह मुंबईकडे निघणार आहेत। विचार करा, जर उपोषणकर्ते जरांगे रस्त्यावर उतरलेत तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचं काय स्थिती होईल। म्हणूनच जरांगे पाटलांच्या या गनिमी काव्यामुळे गृह खाते आणि पोलीस प्रशासनाचे धाबे आत्तापासूनच दणाणले आहेत। या संपूर्ण कथेत खरा ट्विस्ट येतो तो मुंबईच्या आझाद मैदानाचा। एका बाजूला जरांगे पाटलांच्या समन्वयकांनी मुंबईच्या आझाद मैदानासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली आहे, तर दुसऱ्या बाजूला ओबीसी नेत्यांनी देखील त्याच आझाद मैदानावर आंदोलनासाठी पोलिसांकडे आधीच अर्ज दाखल केलाय। ओबीसी नेत्यांचा आक्रमक पवित्रा आहे की जर प्रशासनाने आधी अर्ज करणाऱ्याला डावलून मराठा आंदोलकांना परवानगी दिली तर त्याचे तीव्र पडसाद उमटतील। दोन्ही बाजू आझाद मैदानावर आमने सामने येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। मुंबई पोलिसांसमोर परवानगीचा एक मोठा पेच निर्माण झालाय। कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देऊन पोलीस नेमकी कोणाला परवानगी देतात की दोघांनाही नाकारतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केलेत। तुमच्यामुळेच आमच्यावर पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे, असा घणाघात जरांगेंनी केलाय। एका बाजूला मराठा समाजाचा रोष आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाचा दबाव, अशा कात्रीत महायुती सरकार अडकलं आहे। जरांगे पाटलांच्या या आंदोलनामुळे सरकारची कोंडी होणार हे आता निश्चित मानलं जात आहे। 29 ऑगस्ट उजडायला आता अवघे काही दिवस उरलेत। एकीकडे जरांगे पाटलांचा मुंबईत धडकण्याचा थेट इशारा, दुसरीकडे ओबीसींचा आझाद मैदानावरील दावा आणि या दोन्हींच्या कात्रीत अडकलेलं सरकार। आता सरकार या आंदोलनाची धग कशी शमवणार आणि मुंबई पोलीस परवानगी कोणाला देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। यावर आपलं काय मत आहे आम्हाला नक्की कळवा आणि पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।